गोव्यात धार्मिक उत्सवादरम्यान चेंगराचेंगरी। उत्तर गोव्यातल्या शिरगाव इथे झालेल्या चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू। लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिली खुशखबर। योजनेचे पैसे खात्यात येण्यास सुरुवात। मंत्री अदिती तटकरेंनी ट्विट करत दिली माहिती। मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामी प्रकरणी रामराजे नाईक निंबाळकरांना चौकशीसाठी पोलिसांचं समन्स। आज पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश। तर मलाही वाटतं अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावं, पण कुठं जमतंय। अजित पवारांनी बोलून दाखवली इच्छा। कांजूर डम्पिंगच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला हायकोर्टाचा धक्का। डम्पिंग ग्राउंडची जमीन संरक्षित वनजमीन म्हणून वापर करू न देण्याचा निर्णय बेकायदा असल्याचं केलं स्पष्ट। यंदा मान्सून वेळेवर दाखल होण्याचा हवामान विभागानं वर्तवला अंदाज। केरळमध्ये 1 तर राज्यात 6 जूनला दाखल होण्याचा अंदाज। पाककडून भारताच्या कुरापती काढणं सुरूच। जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागात पाककडून पुन्हा एकदा गोळीबार। भारतीय लष्कराकडून देखील चोख प्रत्युत्तर। आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्मोत्सवानिमित्त आळंदीत सोहळ्याचं आयोजन। राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांचा ओघ। माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता लवकरच 2.41 कोटी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। ज्या महिलांना 8वा आणि 9वा हप्ता मिळाला नाही त्यांना एप्रिल महिन्याच्या हप्त्यासह 4500 रुपये दिले जातील, अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। नीट परीक्षा 4 मे रोजी होत असून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेनं रविवारी कोणताही मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतलाय। नीट परीक्षेला बसणारे विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरळीत सोयीस्कर प्रवास करता यावा यासाठी मध्य रेल्वे रविवारी मुख्य मार्गिका, हार्बर मार्गिका, ट्रान्स हार्बर मार्गिकांवर मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतलाय। मान्सूनची आतुरतेनं वाट पाहणाऱ्या नागरिकांना हवामान खात्यानं खुशखबर दिली आहे। मान्सून गेल्या वर्षीप्रमाणे यंदा देखील शेतकऱ्यांना सुखावण्याची शक्यता आहे। यंदाचा मान्सून नेहमीप्रमाणे सरासरी इतका बरसेल आणि केरळमध्ये 1 जूनला आणि 6 जूनला राज्यात दाखल होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। कोल्हापूरकरांची पाण्याची चिंता मिटली। कोल्हापूरकरांवर पाणी कपातीचं संकट नसणार आहे। 1 मे महिन्याभर पुरेल इतका पाणीसाठा जिल्ह्यातील 8 धरणांमध्ये सरासरी 49.55% पाणीसाठा शिल्लक आहे। चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेव डोळा पाहू असं म्हणत राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांचं ओघ आळंदीमध्ये सुरू झालंय। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्मोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी झाली असून आजपासून भक्तीच्या ज्ञानकुंभाला प्रारंभ होणार आहे। साताऱ्याच्या कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पातून यंदा ज्यादा वीज निर्मिती करण्यात आलेली आहे। 666 दशलक्ष युनिट ज्यादा वीज निर्मिती केल्यानं विजेची चिंता मिटली आहे। काहीही करून अलमट्टी धरणाची उंची वाढवायची असा चंग बांधलेल्या कर्नाटक सरकारनं महाराष्ट्र सरकारविरोधात कायदेशीर लढा देण्यासाठी 150 तज्ज्ञांची समिती तयार केल्याचं समोर आलंय। आपला 524 मीटर उंचीचा अट्टहास पूर्ण करण्यासाठी त्यांनी जलतज्ज्ञ आणि वकिलांची फौज उभी केल्याचं कळतंय। लातूरच्या औसामध्ये उपजिल्हा रुग्णालयाची निर्मिती केली जाणार आहे। पालकमंत्री शिवेंद्र सिंहराजे भोसले यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। केंद्र सरकारनं जातनिहाय जनगणनेचा घेतलेला निर्णय हा छत्रपती शिवाजी महाराजांच्याच विचारातील भारत घडवणारा असेल असा विश्वास शिवेंद्र सिंहराजे भोसले यांनी व्यक्त केलाय। जाती जातीमध्ये निर्माण झालेल्या पेचवर कायमस्वरूपी तोडगा निघेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। राज्यात शुक्रवारी ज्वारी बाजारात एकूण 8,694 क्विंटल ज्वारी आवक झाली होती। या ज्वारीला कमीत कमी 1,950 तर सरासरी 2,450 रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये 2 मे रोजी गव्हाची मोठी आवक झाली आहे। यावेळी 19,240 क्विंटल गव्हाची आवक झाली। दरम्यान गव्हाला 2,770 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतोय।
अमरावतीमध्ये ऑल इंडिया फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। 9 राज्यातील पुरुष आणि महिला कबड्डी संघांनी यात सहभाग घेतलाय। विदर्भ यामेश्वर कबड्डी असोसिएशन, अमरावती जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि आमदार खोडके दाम्पत्य यांच्या शोध प्रतिष्ठान या स्पर्धेचं आयोजन केलंय। बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांच्या साखर कारखान्याला भीषण आग लागली। या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झालंय। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। सिल्लोडच्या ग्रामीण पोलिसांनी गांजा तस्करांवर कारवाई केली आहे। जांभई शिवारात शेतातील घरात विनापरवाना बेकायदेशीररित्या गांजावर कारवाई करत 5 किलो गांजा जप्त केलाय। या प्रकरणी पोलिसांनी गांजा विक्रेत्याला अटक केली आहे। पुणे वडगाव शुद्धीकरण केंद्राच्या अंतर्गत पुण्याच्या काही भागात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे। त्यामुळे पुण्याच्या काही भागात आठवड्यातील 1 दिवस पाणी पुरवठा बंद असेल। गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून महापालिकेनं या भागात अघोषित पाणी कपात सुरू केली होती। आता पालिकेनं त्याबाबत वेळापत्रक जाहीर केलंय। राज्यात विविध शैक्षणिक संस्थांमधील अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे। या दोन्ही प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जुलै अखेरपर्यंत आता प्रमाणपत्र सादर करण्याची संधी मिळणार आहे। महापालिकेच्या मिळकत कर विभागाच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या बिलांचं वाटप करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। मिळकत कराची 12.5 लाख मिळकतींची बिलं तयार असून ती संबंधितांना टपाल विभागामार्फत पाठवण्यात आलेली आहेत। पहिल्या 2 दिवसात नागरिकांनी 5 कोटी रुपयांचा महसूल पालिकेच्या तिजोरीमध्ये जमा केलाय। सर्वसामान्यांना हक्काची घरं देण्याची जबाबदारी असलेल्या म्हाडाच्या तिजोरीमध्ये मागील काही वर्ष खडखडाट होता। मात्र आता म्हाडाच्या तिजोरीमध्ये 39.69% वाढ झाल्याचं समोर आलंय। सोडतीद्वारे केलेल्या घरांच्या विक्रीसह अन्य माध्यमातून म्हाडाच्या तिजोरीमध्ये भर पडली आहे। पिंपरी चिंचवडमधील थकबाकीदारांच्या सदनिकेचा भाग दाखवल्यानंतर थकबाकी नोंदीची प्रक्रिया सुरू असताना आता पालिकेनं सोसायटीतील वाहनतळ क्रमांक देखील मागवलाय। सर्व माहिती मिळताच थकबाकीदारांची वाहनं जप्त करण्याचा निर्णय कर संकलन विभागानं घेतलाय। पुणे महापालिकेत कंत्राटी सुरक्षा रक्षकांचा पुरवठा करण्यासाठी 139 कोटींची निविदा काढली असताना जुन्या निविदेतील 228 सुरक्षा रक्षकांना मार्च महिन्याचा पगार अजूनही मिळालेला नाहीये। मे ईगल सिक्युरिटी अँड पर्सनल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदाराला आजपर्यंत कामगारांचे पगार करा, अन्यथा काळ्या यादीमध्ये टाकण्यात येईल असा इशारा पालिकेनं दिलाय। एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसवण्याचे आदेश परिवहन आयुक्तालयानं काढलेले आहेत। त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये पुरेशा केंद्रांची सोय करून देण्यात आली आहे। मात्र राज्यातील अपेक्षित 1.5 कोटी वाहनांपैकी आतापर्यंत अवघ्या 27 लाख वाहनधारकांनीच नवे नंबर प्लेट बसवलेले आहेत। अजूनही 1.23 कोटी वाहन मालकांनी याकडे पाठ फिरवली आहे। पुणे स्थानकावरील रेल्वे वाहतुकीवरील होम सिग्नलवर प्रवासी गाड्यांना जास्त वेळ थांबावं लागू नये यासाठी पुणे ते हडपसर 3री मार्गिका टाकण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे। तर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीमुळे रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित होण्यास मदत होईल। पदोन्नती नाकारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आलेल्या आहेत। अशा अधिकाऱ्यांना अकार्यकारी पदावर बदली करण्यात यावी अशीही सूचना देण्यात आली आहे। कांजूर डम्पिंग ग्राउंडची जमीन संरक्षित वनजमीन असून तिचा वापर डम्पिंग ग्राउंडसाठी देण्याचा निर्णय बेकायदा असल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलंय। उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला 3 महिन्यात संबंधित जमीन पूर्ववत करण्याचे निर्देश दिल्यामुळे पालिकेला संपूर्ण शहराच्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न उभा राहिलाय। आणि आता एक मोठी बातमी, गोव्यामध्ये धार्मिक उत्सवादरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे। या चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झालेले आहेत। उत्तर गोव्यातल्या उत्सवादरम्यान ही घटना घडलेली आहे। ही चेंगराचेंगरी नेमकी का झाली हे अद्याप अस्पष्ट आहे। तर उत्तर गोव्यात दरवर्षी यात्रेचं आयोजन केलं जातं आणि या यात्रेमध्ये जवळपास 50,000पेक्षा जास्त लोक सहभागी होतात। या यात्रेदरम्यान एका ठिकाणी उतार असल्यानं तिथे ही चेंगराचेंगरी झाल्याची शक्यता वर्तवली जाते। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात सरकारनं त्यांच्या दोन्ही नवजात बाळांच्या उपचारासाठी मदत जाहीर केली आहे। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून 24 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। राज्यातील धर्मादाय रुग्णालयांना आता धर्मादाय रुग्णालयाचा फलक लावणं बंधनकारक करण्यात आलंय। तसंच यापुढे या रुग्णालय प्रशासनाला खाटा उपलब्ध नसल्याची सबब सांगता येणार नाहीये। पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणानंतर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। इटलीमधील रेमिनी शहरात मॅकफूट 2025 या कृषी विषयक प्रदर्शनाला भेट देण्यासाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, पणन मंत्री जयकुमार रावल, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल हे परदेश दौऱ्यावर आहेत। रेमिनी येथे 4 ते 9 मे या काळात कृषी विषयक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले।
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकिस्तानच असून तिथे आश्रयाला असलेली दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा, ISI आणि पाकिस्तानी आर्मी यांचा या हल्ल्यामध्ये थेट सहभाग असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालंय। या हल्ल्याबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेनं सादर केलेल्या प्राथमिक अहवालात ही माहिती समोर आली आहे। जळगावच्या चोपड्यात 12,75,000 कापसाचे बोगस बियाणे कृषी विभागानं जप्त केले आहेत। गेल्या 15 दिवसात कृषी विभागानं दुसऱ्यांदा मोठी कारवाई केली आहे। पुसदमध्ये नगरपालिकेनं अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे। पहिल्या दिवशी वसंतराव नाईक चौक आणि छत्रपती शिवाजी चौक बस स्टँड परिसर या भागातील अतिक्रमण हटवण्यात आलंय। रत्नागिरीच्या दापोलीतील CNG पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। लग्नसराई आणि उन्हाळी सुट्ट्यांमुळे पर्यटक कोकणात गेलेत, मात्र CNGच्या तुटवड्यामुळे पर्यटकांची मोठी गैरसोय होते। परभणीच्या पेडगाव रोड परिसरात मोकाट कुत्र्यांची दहशत पसरली आहे। एकाच दिवशी मोकाट कुत्र्यांनी 4 जणांना चावा घेतला, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। शक्तीपीठ महामार्गामुळे बांदा बाजारपेठ विस्थापित होणार आहे आणि या विरोधात बांदा ग्रामपंचायतीनं ग्रामसभेत शक्तीपीठ महामार्गाविरोधात ठराव मंजूर केलाय। महामार्गाविरोधात कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे। सडक अर्जुनी आणि मोरगाव अर्जुनी तालुक्यात मक्याच्या खरेदीसाठी 11 केंद्र प्रस्तावित आहेत। जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर ही खरेदी केंद्र सुरू केली जाणार असून याचा मका उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे।